नमस्कार. आज 1 मे 2024. आजपासून आपण सत्संगाची बखर आणि सत्संग सोहळा या दोन पुस्तकांचे मिळून एकत्र वाचन सुरू करणार आहोत. या दोन्ही पुस्तकांचे लेखक आहेत आदरणीय श्री ग.ना. केळकर. यांचे वास्तव्य पुणे येथे असते. सत्संगाची बखर हे पुस्तक केळकरांनी करोना काळात म्हणजे एप्रिल 2020 पासून मार्च 2022 पर्यंत दिलेली ऑनलाईन प्रवचने होत. परमपूज्य जनार्दन स्वामी पुढे भक्त परिवारातर्फे ही प्रवचने करण्यात आली. या प्रवचनांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ही प्रवचने एकत्रित करून पुस्तक स्वरूपात उपलब्ध झाली तर सोयीचे होईल या विचाराने हे पुस्तक निर्माण झाले. 1 फेब्रुवारी 2023 मध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले. 2 वर्षाच्या कालखंडातील सर्व प्रवचने व त्यायोगे बोध देणारे विचार असे या पुस्तकाचे स्वरूप आहे, ज्यामधून सत्संगाचे महत्त्व अधोरेखित होते. ग.ना. केळकर म्हणजेच दादा केळकर 89 वर्षाचे आहेत. वयाच्या या वळणावर त्यांनी हे काम केले आहे. मुंबईच्या भाभा अणुशक्ती केंद्रात नोकरी केलेल्या दादांच्या आयुष्यात विज्ञानास मोठे स्थान आहे. परंतु तरुणपणापासून त्यांनी विज्ञानाबरोबर अध्यात्माची कास धरली आहे. प्रथम गुळवणी महाराज आणि नंतर बडोद्याच्या जनार्दन स्वामी खेर यांची गुरुकृपा त्यांना लाभली. त्यांचा मोठा सत्संगी परिवार बेंगलोरपासून पुण्यापर्यंत पसरलेला आहे. सत्संगाची बखर या पुस्तकाच्या आधी त्यांचे सत्संग सोहळा हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. दत्त संप्रदायातील महापुरुषांच्या प्रेरणेने श्रीयुत दादा केळकर यांनी प्रभू दत्तात्रय आणि त्यांच्या परंपरेतील सर्व संतांची चरित्रे, बोध आणि लीला यांचे यथार्थ वर्णन या दुसऱ्या पुस्तकात संकलित केले आहेत. ग.ना. उर्फ दादा केळकर यांची भाषा अत्यंत साधी, सरळ, सोपी, लाघवी आहे. तुम्हा सर्वांना ही पुस्तके, ही भाषा नक्कीच आवडेल. मी 1 मे पासून म्हणजे आजपासून या 2 पुस्तकांचे एकत्रीकरण करत व्हॉट्सॲप ग्रुपवर वाचन करणार आहे. मला खात्री आहे की ही सत्संगाची बखर व सत्संगाचा सोहळा अध्यात्मप्रेमी मंडळींना आणि विज्ञानाधिष्ठित जीवन जगणाऱ्या तुम्हा सर्वांना नक्कीच आनंद देतील आणि आजच्या व्हॉट्सॲप या लोकप्रिय समाज माध्यमातून तुम्हाला आत्मिक उन्नतीच्या मार्गावरून चालण्यास दीपस्तंभाप्रमाणे उपयोगी पडतील. धन्यवाद. सद्गुरू चरणी विश्राम. सत्संगाचे महत्त्व किती आहे हे कबीरांच्या एका दोहावरून सहज लक्षात येते. कबीर अत्यंत थोर रामभक्त होते व त्यांचे सामाजिक निरीक्षण खूपच सूक्ष्म होते. त्यांनी सत्संगावरून काय म्हटले ते पाहणे उपयोगी ठरेल. राम बुलावा भेजिया दिया कबीरा रोये, जो सुख साधू संग में सो बैकुंठ न होय. साधा अर्थ असा आहे की रामाने बोलावणे पाठवले म्हणजे जावे तर लागणारच आहे. पण दुःखी होऊन कबीर अश्रू ढाळतो आहे. कुणाला वाटेल की मृत्यूला घाबरून तो अश्रू ढाळतोय, पण तसे काही नसून वेगळेच कारण आहे. या पृथ्वीतलावर सत्संगामध्ये साधू संतांच्या सहवासात जो आनंद मिळतोय त्याला ती मुकणार म्हणून वाईट वाटत आहे. वैकुंठ झाले म्हणून काय झाले? हा आनंद तिथे मिळत नाही ना. सत्संगाबद्दल इतके चांगले विचार आजवर कुठेच पाहायला मिळाले नाहीत.